नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे खुश खबर। 8वा वेतन आयोग 5 मेंबर फॉर्म्युला जुलै 2026 महागाई भत्ता मंत्रिमंडळ बैठक अपडेट। या संदर्भात सविस्तर चर्चा करूया। मित्रांनो, खुश खबर। केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, पेन्शनधारकांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे। आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत तुमच्या पगारात बंपर वाढ आणि 5 मेंबर फॉर्म्युला या दोन मोठ्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार। जुलैचा डीए किती वाढणार? संपूर्ण अपडेट फक्त इथेच ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आर्यम डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन धमाकेबाज अपडेट जाणून घ्या। मित्रांनो, आज म्हणजे दिनांक 29 जून 2026 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न होत आहे। या बैठकीत 1,24,00,000 केंद्रीय कर्मचारी व पेन्शनधारकांच्या भविष्याचा निर्णय होणार आहे। कारण हे मुद्दे टेबलवर आहेत, दोन मोठे मुद्दे। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। पहिला मुद्दा, 8वा वेतन आयोग आणि 5 मेंबर फॅमिली युनिट। तर दुसरा मुद्दा म्हणजे जुलै 2026 चा महागाई भत्ता अपडेट। कर्मचारी संघटनेने दिलेल्या शिफारशीवर आज चर्चा होऊन मोठा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। पहिला आणि सगळ्यात मोठा अपडेट म्हणजे 8वा वेतन आयोग। सरकारने आयोग स्थापन केल्यानंतर 15 जून 2026 पर्यंत सर्व संघटनेकडून सूचना मागवल्या होत्या आणि त्या सूचना आता आयोगाकडे पोहोचल्या आहेत। आता महत्त्वाचे दोन बदल प्रस्तावित आहेत, एक फिटमेंट फॅक्टर व 2 मूळ वेतन वाढ। आणि फिटमेंट फॅक्टर बदलून पगारात 4 पट वाढ होऊ शकते अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे। एक फिटमेंट फॅक्टर व किमान मूळ वेतन या संदर्भात पाहूया माहिती। सध्याचा फिटमेंट फॅक्टर बदलून पगारात 4 पट वाढ होऊ शकते अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे। तर 3.5 पट 3.5 मेंबर फॅमिली फॉर्म्युला हा सगळ्यात क्रांतिकारक बदल आहे। आतापर्यंत 3 मेंबर फॉर्म्युला गृहीत धरला जात होता, आता 5.2 फॉर्म्युला प्रस्तावित आहे। म्हणजेच कर्मचारी अधिक पत्नी अधिक त्याचे 2 मुले अधिक आई अधिक वडील बरोबर 5 जणांचे कुटुंब गृहीत धरून पगार निश्चित होणार आहे। याचा फायदा काय आहे? जर सरकारने 5 मेंबर फॉर्म्युला स्वीकारला तर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे 18,000 वरून 26,000 ते 30,000 पर्यंत वाढू शकते। कारण कुटुंबातील सदस्य संख्या वाढल्याने खर्चाचे निकष बदलतात आणि वाढतात आणि त्यानुसार मूळ वेतन ठरते। मंत्रिमंडळाच्या आजच्या या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्याची शक्यता आहे। दुसरा मुद्दा म्हणजे जुलै 2026 चा महागाई भत्ता। मित्रांनो, जानेवारी 2026 मध्ये सरकारने 2% डीए वाढवला आहे। त्यामुळे सध्या डीए 60% आहेत। आता सर्वांचे डोळे लागले आहेत जुलैच्या डीए वाढीकडे। सरकार एआयसीपीआय निर्देशकांच्या किमतीच्या आधारे डीए ठरवते। मे आणि जून
2026 चे निर्देशांक आल्यानंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये 2026 मध्ये डीए ची अधिकृत घोषणा होईल. तज्ञांच्या मते यावेळी 3 ते 4% वाढ अपेक्षित आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 1 जुलै 2026 पासून लागू होईल. त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जेव्हा घोषणा होईल तेव्हा जुलै ऑगस्ट सप्टेंबर या 3 महिन्याचा फरक एरियर्ससह एकत्र मिळेल. याचा थेट फायदा 50 लाख कर्मचारी आणि एकूण 60 लाख पेन्शनधारकांनाच म्हणजेच 1,24,00,000 लोकांना होणार आहे. मित्रांनो, या दोन मोठ्या मागण्या व्यतिरिक्त कर्मचारी संघटनेने जुनी पेन्शन योजना लागू करा, वैद्यकीय भत्ता मध्ये वाढ करा, घर भाडे भत्ता वाढवा, इतर भत्ते वाढवा आणि इतर मागण्यांचीही 8व्या वेतन आयोगाकडे सादर केली आहे. आता आयोग या सर्व मागण्यांचा अभ्यास करून अंतिम अहवाल सरकारला देणार आहे. आजच्या बैठकीत यावर प्राथमिक चर्चा होणार आहे. बैठकीत काय निर्णय झाले, कोणते प्रस्ताव आले याचे संपूर्ण अपडेट हाती येताच आम्ही तुमच्या पुढे व्हिडिओ मध्ये लगेच ठेवू आणि व्हिडिओ व्हायरल करू. तर मित्रांनो, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 5 मेंबर फॉर्म्युला लागू झाला तर कर्मचाऱ्यांचा ऐतिहासिक निर्णय ठरेल. कर्मचाऱ्यांसाठी जुलै डीएचा किती टक्के वाढ होईल हे कळताच आम्ही नवीन व्हिडिओ आणू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा आणि सरकारी अपडेटसाठी आणि पुढील अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हायरल होणाऱ्या अपडेट मध्ये. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.